घराणेशाहीचे राजकारण टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे विरोधक कसे एकत्र येत आहे याचे दर्शन सध्या संपूर्ण महाराष्ट्राला घडत आहे। कोणी लोकसभेच्या रिंगणात मुलीला उतरवलं आहे, तर कोणी पुतण्याचे राजकारण साधण्याचा प्रयत्न करत आहे। सोलापूर जिल्ह्यातील एकेकाळचे मातब्बर घराणे मोहिते पाटलांच्या घरात यासाठी लंच डिप्लोमसी झाली आहे। विजयसिंह मोहिते पाटलांच्या घराण्यात भोजनावळ्या नव्या नाहीत। अगदी 1972च्या दुष्काळात मोहिते पाटलांनी दिलेले लक्ष भोजनही गाजले होते, पण आज तसे लक्ष भोजन नाही, तर मोहिते पाटलांच्या घरात शरद पवारांची लंच डिप्लोमसी होत आहे। या लंच डिप्लोमसीसाठी शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज मधल्या शिवरत्न या बंगल्यावर पोहोचले आहे। तिथे स्वतः शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे हे तीन वयोवृद्ध नेते हजर होते। शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या मुली सुप्रिया सुळे आणि प्रणिते शिंदे या लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत, तर विजयसिंह मोहिते पाटलांचा पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहे। या तिघांसमोर लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रचंड मोठे कडवे आव्हान आहे। 2024 मध्ये 2004 सारखी अनुकूल परिस्थिती नाही, उलट 2014 आणि 2019 पेक्षा मोदी लाट अधिक तीव्र आहे। या लाटेत भले भले वाहून जाण्याची भीती असताना आपापले बालेकिल्ले टिकवण्यासाठी पवार, शिंदे आणि मोहिते पाटील या तिन्ही वयोवृद्ध नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी धावपळ सुरू केली आहे। आपल्या मुली आणि पुतण्या यांना निवडून आणण्यासाठीच पवारांना मोहिते पाटलांच्या घरी जाऊन लंच डिप्लोमसी करावी लागत आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह बाकीचे अनेक स्थानिक नेते मोहिते पाटलांच्या घरी स्नेहभोज घेत आहे। भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, पण ती उमेदवारी मोहिते पाटलांना पसली नाही। मोहिते पाटलांच्या घरात भाजपने रणजितसिंग मोहिते पाटलांच्या रूपाने विधान परिषदेची आमदारकी दिली, पण त्याने मोहिते पाटलांची राजकीय भूक भागली नाही। त्यामुळेच मोहिते पाटलांनी आपल्या पुतण्यासाठी वेगळी राजकीय बेगमी करताना पुन्हा शरद पवारांच्या पक्षाची कास धरली आहे। मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यातले स्नेहभोजन झाल्यानंतर दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होऊन शरद पवार त्यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार आहेत। पण एवढी सगळी राजकीय मशागत केवळ 2 मुली आणि एक पुतण्या यांना निवडून आणण्यासाठी सुरू आहे। दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, पण तिला निवडून आणण्यासाठी बाप करी पायपिटी, अशीच ही अवस्था आहे। शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे आपल्या वृद्धावस्थेत मुलींना निवडून आणण्यासाठी धडपड करत आहेत। स्वतः सुप्रिया सुळे यांनी 50शी ओलांडली आहे, तर प्रणिते शिंदे यांनी 40शी ओलांडली आहे। पण स्वकष्टातून निवडून येण्याची क्षमता राखण्या इतपत त्या दोघी राजकीय दृष्ट्या सक्षम झाल्या नसल्याने त्यांची राजकीय सेटलमेंट करण्यासाठी दोघींच्या वडिलांना वृद्धापकाळात पायपीट करावी लागत आहे। विजयसिंग मोहिते पाटलांना देखील तब्येत बरी नसताना व्हीलचेअरवर बसून आपल्या पुतण्यासाठी राजकीय सेटलमेंट करावी लागत आहे।